नमस्कार, स्वाद महाराष्ट्रावर आपलं स्वागत आहे. हाऊ टू मेक बाजरा खिचडी. बाजरीची खिचडी. त्यासाठी लागणारे साहित्य: बाजरी छान भिजत घालायची आहे. तांदूळ अर्धा वाटी, तांदूळ अर्धा वाटी, मुगाची डाळ, थोडीशी तुरीची डाळ, कढीपत्ता, जिरे, धने पावडर, जिरे पावडर, हळद, मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि मोहरी. एकदा सगळं व्यवस्थित बघून घ्या. क्वांटिटी मी थोड्या वेळाने बरोबर टाकताना तुम्हाला सांगणार आहे. सगळं साहित्य बाहेर काढून घेतलेलं आहे. मी बाजरी 3 ते 4 तास भिजत ठेवलेली आहे. मग भिजत ठेवलेली बाजरी छान धुवून त्याला पाणी काढून निथळायला ठेवून द्या. मग एका पातेल्यामध्ये सगळ्या डाळ आणि तांदूळ मिक्स करून त्याला छान धुवून घ्या. धुवून पाणी त्याचं काढून घ्या. मी ही छान स्वच्छ धुवून त्याचं पाणी काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता जी बाजरी आहे मी त्याची पेस्ट करून घेणार आहे, म्हणजे त्याला दरदरासारखं पिसून घेणार आहे. मिक्सरमध्ये भांडं हे बघा, मी कसं ते बारीक करून घेतलेलं आहे. थोडं जाडसरच राहू द्यायचं आहे, खूप त्याला आपल्याला मॅश करायचं नाही आहे. आता एका कुकरमध्ये तेल गरम करायचं, त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की थोडं जिरं टाकायचं. जिऱ्यानंतर कढीपत्ता आणि मिरची. आता त्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट घालून त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये आपण ती जे तांदूळ आणि डाळ धुवून ठेवले होते ते मिक्स करायचं आहे. थोडं परतवून घ्या. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद, जिरंपूड, धनेपूड आणि मीठ, स्वादानुसार मीठ तुम्ही टाकावे. मग त्यामध्ये थोडं मिक्स करून घ्या. आणि नंतर त्यामध्ये ती जी आपण बाजरी बारीक करून ठेवलेली होती ती त्यामध्ये टाका. परत त्याला छान मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता बाजरी मी त्यामध्ये टाकलेली आहे. आता परत छान त्याला मिक्स करून घ्या. मिक्स झालं की तुम्हाला एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आहे. यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत. गरम केलेलं पाणी मी आता त्यामध्ये टाकते आहे. तुम्ही बघू शकता पाणी उकळलेलं आहे. टाकते पाणी. बघा तुम्हाला किती लागते तसं टाका. थोडं पाणी टाकून आधी मिक्स करून घ्या. मला थोडं कमी वाटत आहे, त्यामुळे मी अजून त्यामध्ये पाणी ॲड करते आहे. परत मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता कसं त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. थोडं हलवून घ्या. कन्सिस्टन्सी बघून घ्या कशी आहे. खूप जास्तही पाणी नाही आणि खूप कमीही पाणी. बघू शकता कसं ते उकळी येत आहे. त्याला आधी एक उकळी येऊ द्या. थोडंसं झाकण ठेवा आणि उकळी येऊ द्या. मग बघा कशी उकळी आली आहे, तुम्हाला दिसतं आहे. जर उकळी येताना दिसली की आता आपण त्याला झाकण लावून घेऊ आणि कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या आपण घेऊन घेऊ. 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहे. आता बघा माझी बाजरीची खिचडी तयार आहे. तुम्ही बघू शकता. आता ही सर्व कशी करायची, ही थंड झाल्यावर मी एका प्लेटमध्ये काढली आहे आणि मिरचीचा जो आपला तडका असतो त्यासोबत मी त्याला सर्व केलेली आहे. तुम्ही पण खाऊन बघा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.